आणि त्या दुसऱ्यांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करतात। ज्यांनी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या माथ्यावरती गुलाल लागणार नाही, ज्यांना स्वतःची टिकलीची किंमत नाही साहेब, त्यांनी तुमच्या गुलालाची भाषाच करू नये। 4-5 दिवसापूर्वी एक सभा झाली आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, ज्यांची स्वप्नच अंधारात विलीन झालेली आहेत, अशी एक महिला या व्यासपीठावरून बोलताना मला आश्चर्य वाटलं। खरं तर त्या ज्यावेळेस बोलत होत्या, पाकिट जितकं जड तितकं जास्त भाषण मोठं, तितकं जास्त तोंडाला फेस। आपण किती बोलावं, काय बोलावं याला काही मर्यादा नाही। पण यामध्ये त्यांनी एक वाक्यरचना वापरली, तुमचीच मुलगी, तुमचाच मुलगा, सगळं तुम्हालाच। आश्चर्य म्हणजे पवार साहेबांच्या समोर ते पवार साहेबांबद्दलच बोलत होत्या। उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पवार साहेब लेकीसाठी काय करतात। पाकिटाच्या नादात समजलं नाही आपण काय बोलतोय। साहेबांच्या लेकीबद्दल त्या साहेबांना सांगत होत्या, पण त्यांना कळलं नाही तुमचाच मुलगा। उद्धव साहेबांना त्या आदित्य ठाकरे बद्दल सांगत होत्या। उद्धव साहेब बिचारे हताश नजरेने बघत असतील की मी कोणाच्या हातात पाकिट दिले, पण ही मानसिकता अतिशय खराब आहे। ज्या बाईने खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबावर टीका केली, राजकारणाचा भाग म्हणून आपण सोडून देऊ, पण घरातल्या महिलेपर्यंत जेव्हा टीका जाते त्यावेळेस कोणती मातृशक्ती ती सहन करणार नाही। सातत्याने बोललं जातं तुमची मुलगी महिला मंत्री असे किंवा आपल्या घरामध्ये पद, वडील डॉक्टर आहे म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही। मुलाला देखील डॉक्टरकीचं शिक्षण घ्यावं लागतं, स्वतः प्रॅक्टिस करावी लागते आणि मग त्याच्या नावापुढे डॉक्टरची पदवी लागते। आज आदितीताईंनी सुद्धा एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय। आमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लेख प्रचाराला फिरते, जिथे वेळ मिळेल तिथे सांगते दमलेल्या बाबासाठी लेक नारळाचे पाणी, लेकीसाठी बाप बुलंद कहाणी। मला असं वाटतं आता हे बदललं पाहिजे। 15 वर्ष सत्ता दिली, 15 वर्ष खासदार राहिले तरी स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करता आली नाही, म्हणून 83 वर्षाच्या बापाला त्यांना फिरून मतं मागावी लागतात। तसं तटकरे साहेब तुमचं नाही, तुमची लेक स्वतःच्याच नावाने मतं मागते, आज तुमच्यासाठी लेक फिरते। त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे। गाडी माडीपर्यंत ठीक होतं, ज्यांच्या समोर ही भाषणं झाली त्यांची कोणाची कौलारू बरं आहेत, लांबलचक गाड्या त्यांच्या सगळ्यांच्याच आहेत, इथपर्यंत ठीक आहे। पण बायकोच्या सिल्क साडीपर्यंत जर आपण जात असाल तर आम्ही कसं शांत बसू। ज्यांनी भाषण केलं दुर्दैवाने देवाने त्यांना रंग रूप उंची नसेल दिली। मनामध्ये एक न्यूनगंड असतो साहेब की आपल्याला देवाने काहीच दिलेलं नाहीये, पण मन तरी साफ असावं, पण दुर्दैवाने ते सुद्धा साफ नाहीये। त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि म्हणून ज्यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मनशा कायंदेपासून निलमताई गोरेंपर्यंत सगळ्यांनी पक्ष सोडला, म्हणजे आत्मपरीक्षण करायची वेळ आहे की एक बाई जरी पक्षात येते आणि सगळ्या महिला पक्षातून बाहेर पडतात, याचा अर्थ की आपल्यामध्ये किती अवगुण असतील आणि त्या दुसऱ्यांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करतात। ज्यांनी तुम्हाला सांगितलं की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या माथ्यावरती गुलाल लागणार नाही, ज्यांना स्वतःची टिकलीची किंमत नाही साहेब, त्यांनी तुमच्या गुलालाची भाषाच करू नये। 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना 449 मतं घेतलेली महिला इथे येऊन सांगते की आपल्या कपाळावर गुलाल लागणार नाही। साहेब या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मातृशक्ती उपस्थित आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी राज्याभिषेक केला। त्या रायगडच्या मातीमधल्या माणसांसाठी तुम्ही केलेली कामं, त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम तुमच्या कपाळावरती केवळ गुलालच लागणार नाही तर जेसीबीने पायापासून कपाळाच्या केसांपर्यंत तुम्ही गुलालामध्ये माखून निघताल, इतका शब्द निश्चितपणाने आम्ही या मातृशक्तीच्या निमित्तानं देऊ इच्छितो। राजकारणाच्या ठिकाणी निवडणूक आले की राजकारण सुरू होतं, निवडणुका संपले की राजकारण संपतं, पण कुटुंबापर्यंत जर कोणी जात असेल
तर ते राजकारणामध्ये कधी सहन केलं जात। एक वेळ सुखाच्या क्षणाला बरोबर येणारा माणूस लक्षात राहत नाही साहेब, पण दुःखाच्या क्षणाला बरोबर असणारा माणूस लक्षात राहतो। आणि म्हणून तटकरे साहेब, आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आहात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात। अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपण आपल्या माध्यमातून केले, त्याच्यामुळे कावळ्याच्या शापाने गायीला काही होत नाही। जितकी लोक इथे येऊन टीका करतील, स्क्रिप्ट बरोबर पाकिटा घेतील, तितकं मताधिक्य तुमचं वाढत जाणार आहे। आणि म्हणून आम्हाला समाधान आहे, अजूनही 4-5 सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विरोधकांच्या झाल्याच पाहिजे। ज्या व्यक्तीने खरं तर संत ज्ञानेश्वर माऊलीवरती टीका केली, वारकरी संप्रदायाने ज्या व्यक्तीला वाळीत टाकलं, आपली भूमी साधू संतांची, छत्रपती शिवरायांच्या विचारांची, त्या व्यक्तीला व्यासपीठावरती बोलून टीका करायला सांगितलं जातं, वारकरी संप्रदाय कदापि सहन करत। त्याच्यामुळे अशी टीका करणारी माणसं दररोज आली पाहिजे साहेब इथं, त्यांच्यामुळे आपली मताधिक्य वाढत जाईल। भीमा कोरेगावच्या दंगली दरम्यान पत्रकार परिषद घेऊन ज्या महिलांनी सांगितलं की संभाजी भिड्यांवरती पहिली फिर्याद मी नोंदवली, माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण मिळालं पाहिजे, माझ्यावर कधी हल्ला होऊ शकतो, हे दांड्यात खोटं होतं। संभाजी भिड्यांवरती पहिली फिर्याद करणारी बाई अनिता सावळे होती आणि ती गणराज्य संघाची सदस्य होती। आता साहेब, हा गणराज्य संघ कोणाचा? गणराज्य संघ कुठे विलीन झाला? गणराज्य संघाने अनेकांची मांडवली करत पुण्या मुंबईमध्ये प्रॉपर्ट्या गोळा केल्या, आता तो कागद काढाच, त्याच्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही गणराज्य संघ करतोय काय। ज्यांना ज्यांना जितकं काही वाईट घडावं असं वाटतं, त्यांच्यासाठी मला आवर्जून सांगायचंय, 4 जूनला निकाल लागल्यानंतर बारामती मधला गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उधळायला येणार आहे, इतकी खात्री या निमित्ताने मी देतो आणि थांबतो। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।